बोडेकर सरांचा आणि रजनी मॅडमचा मी आभार मानते. त्यांनी या ब्राईट किड्स कॅम्पमध्ये मला बोलवलं आणि अध्यक्ष म्हणून बोलवलं. खरं तर किती जरी मालेकर सरांनी सांगितलं किंवा गावंडे सरांनी सांगितलं, मी फार लहान कार्यकर्ती आहे, थोडंफार जेवढं जमते मी समाजासाठी करते, एक आवड म्हणून. आणि मला माहीत आहे की उपस्थित अनेक महिला आहेत की जे आपल्या घरच्या कामं केल्यानंतर निश्चितपणे समाजासाठी काही ना काही करत असतील. फक्त त्यांचं नाव समोर आलं नाही आहे गावंडे भाऊ, एवढंच. नाहीतर प्रत्येक महिलामध्ये मला माहीत आहे, प्रत्येक महिलामध्ये काही ना काही एक समाजासाठी करण्याची भावना असतेच. मला खूप कौतुक वाटलं मुला मुलींचं. त्यांनी श्लोक म्हणून दाखवलं, ते सुद्धा 3 भाषेत, हिंदी, मराठी आणि संस्कृत. मग माझी बंगाली सोडून दिली ती. आणि त्याशिवाय डान्स, सुंदर डान्स करून दाखवलं. आणि मी जेव्हा आली तेव्हा ऋग्वेद भाऊ तुम्हाला ते सगळं लाठी काठी शिकवत होते, मी थोडंसं पाहिली. आणि नंतर सुभाष भाऊने मला सुंदर इथे हा वृद्धाश्रम दाखवलं. खऱ्या अर्थाने मला तसं वाटत आहे ना की माझा हा सत्संग आहे. म्हणजे खरोखरच मला इतका आनंद झाला इथे येऊन. आणि मला इथे उपस्थित आई वडिलांना, मला आई जास्त दिवस तुमच्या लहान मुलांना तुम्ही इथे पाठवल्यात आणि दरवर्षी पाठवत राहा, दरवर्षी पाठवा. कारण बोडेकर सर आणि रजनीताई आणि हा जो वातावरण सुभाष भाऊने आपल्याला दिलाय, जो परिसर आहे, याच्यामध्ये आपल्या मुलांचं वाढ होईल, बौद्धिक वाढ होईल, त्यांच्या टॅलेंटमध्ये वाढ होईल, त्यांची क्रिएटिव्हिटीमध्ये वाढ होईल. आणि मुला मुलींमध्ये एक प्रकारे फ्रेंडशिप पण वाढेल. त्यांचे प्रियर ग्रुप केला, कारण हल्ली कसं आपल्या घरी पूर्वीसारखे नाही आहे. आपल्या घरी कोणाला एक मुलं मुली असतात किंवा 2, पण इथे त्यांना फ्रेंड्स मिळतात. तर या पद्धतीच्या वातावरणामध्ये त्यांना जर 21 दिवस तुम्ही पाठवले तर निश्चित त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आता 12 म्हणजे 11:30 12 वाजता घरी येतात. ते दोघंच एकमेकांना सांगतात मॅडमने आपल्याला काय सांगितलं होतं, याचं काही चुकलं तर तो सांगतो, त्याचं काही चुकलं तर काय सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये असं म्हणतं की आपल्याला म्हणजे हे मुलं जे अटेन्शन देतात, काय काय शिकलो आपण, तर ते एकमेकांना सांगण्याचा जो उद्देश असतो, म्हणजे आपल्याला माहीत पडते की दोघे किती कार्य मतलब खूप मस्त लक्ष देऊन ऐकतात. ना त्याच्यानंतर डेंटिस्टचं एक मार्गदर्शन झालेलं होतं, तर त्यानंतर सुद्धा ब्रश कसा करायचा हे सुद्धा एकमेकांना त्यांनी सांगितलं. म्हणजे खरंच मी बोडेकर सर आणि रजनी मॅडमचा आभार मानते की त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समर्थनासारखा प्रोग्राम अरेंज करून आध्यात्मिक नाही तर खूप काही गोष्टी मुलांना शिकवल्या. त्याला तेवढं महत्व नाही, पण या ताईने जे सांगितलं ना ते लाख मोलाचं आहे. कारण त्या आई आहेत, तिला माहित आहे की माझा मुलगा कसा होता. आयोजन केलं त्याबद्दल बोडेकर सर, सगळं माझे लहान मित्रमैत्रिणी व त्यांचे पालक वर्ग, त्यांना खूप खूप नमस्कार सर्वांना. खरं पाहिलं तर हा कार्यक्रम हा मी मागच्या 5-10 वर्षापासून पाहून राहिलो की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये संस्था शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. यापूर्वी होताना मी कधी पाहिलं नाही, आमच्या काळात तर नाहीच नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की चला मामाच्या गावाला, असं काही ते पांगणं, नदीमध्ये पोहणे, आंघोळ करणे, झाडा चढणे हा कार्यक्रम असायचा आमचा. परंतु आता तसं नाही, काळ बदललेला आहे. आणि आताची पिढी तर कसं माहिती का, मोबाईलमध्ये एवढी गुंग आहे हे त्यांच्या म्हणजे प्रत्येक गोष्टी मोबाईलनी सर्व ते साकारल्यासारखं ते करून आले. परंतु मोबाईलचे अनेक धोके या ठिकाणी आहेत आणि त्या धोके टाळण्यासाठी म्हणून समजा की अशा या संस्था शिबिराचं आयोजन करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आता या आयोजनामध्ये मी पाहिलं की तुम्हाला गायनाबद्दल रुची आली आहे, डान्स बद्दल आली आहे, श्लोक म्हणत आहेत, 2-3 भाषामध्ये यांनी श्लोक म्हटलेले आहेत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्या या संस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे आणि ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.
की ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, शिबिराचं आयोजन केलं, मी त्यांना तर खूप खूप धन्यवाद देतो की आमच्या वेळेस असं नव्हतं बा. आम्हाला खरं तेव्हा मोबाईलही नव्हता, आमच्या वेळेस मोबाईलही नव्हता, तर बस एकच काम दिवसभर नदीमध्ये डुबे, बस एकच. याच्या पलीकडे आम्हाला काही शिकायलाच मिळालं नाही. तुम्हाला सर्वांना शिकायला मिळत आहे. तुमचे पालक जे आहेत ते तुम्हाला या अशा शिबिरामध्ये भाग घेण्यास भाग पडत आहे आणि मी उत्सुकतेने या कार्यक्रमामध्ये भागही घेत आहे आणि खरंच तुमचं सर्वांचं कौतुक. आणि या